हदगाव रोडवर मोकाट जनावरांचा सुळसुळा तर वाहनधारकासह विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। हदगाव रोडवर सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे, तर रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली ही जनावरे वाहनधारकासाठी मात्र मोठी डोकेदुखी ठरत आहे। तर विशेषतः म्हणजे हदगाव शहरात ये जा करणाऱ्या बस, दुचाकी आणि चारचाकी व इतर वाहनांना या जनावरांमुळे फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हदगाव रोडवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते, मात्र रस्त्यावर अचानक मोकाट जनावरे आडवी येत असल्याने वाहन चालकांना मात्र अचानक ब्रेक लावावा लागतो किंवा वाहन वळवावे लागते। त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। याचा सर्वाधिक त्रास मात्र शाळेत जाणाऱ्या आणि शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे। रस्त्यावर जनावरांचा कळप असल्याने विद्यार्थ्यांना वाहनापासून तसेच जनावरांपासून सावध राहून मार्ग काढावा लागत आहे। एखादे जनावर अचानक धावले किंवा वाहनासमोर आले तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही समस्या केवळ आजची नाही, मोकाट जनावरे रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे। काही वेळा ही जनावरे रस्त्याच्या कडेला तर काही वेळा थेट रस्त्याच्या मध्यभागी बसलेली दिसतात। बस चालकासाठी हा प्रश्न गंभीर बनला आहे। मोठ्या वाहनांना अचानक समोर आलेल्या जनावरांपासून वाहन वाचवताना मोठी कसरत करावी लागते। मागून येणाऱ्या वाहनांनी धोका निर्माण होतो। प्रश्न असा आहे की या मोकाट जनावरांची जबाबदारी नेमकी कोण घेणार? जनावरे रस्त्यावर येऊ नयेत यासाठी संबंधित प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे। जनावरांच्या मालकांनीही आपली जनावरे मोकाट सोडू नयेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। हदगाव रोडवरील हा प्रश्न वेळीच सोडवला नाही तर एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल मात्र आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। वाहनधारक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून संबंधित प्रशासनाने या मोकाट जनावरांवर तातडीने नियंत्रण मिळवावे, तसेच जनावरांच्या मालकावर आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। हदगाव रोडवरील मोकाट जनावरांचा हा प्रश्न केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे। यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे। मी रामेश्वर थोरात, टाइम TRN, हदगाव रोड।